नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, बघा आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 28,000 रुपयांपर्यंत पीक विमा वाटप या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी आता देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे. अखेर रखडलेला पीक विमा वाटप सरकारने करायला मंजुरी दिलेली आहे. थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तब्बल 28,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा या ठिकाणी जमा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आता निर्माण झालं आहे. आता मागच्या महिन्यापासून सरकारने कर्जमाफीचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केलेले आहेत. आता रखडलेला पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत असल्याने शेतकऱ्यांना डबल लाभ या ठिकाणी मिळत आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचे जे नव्या हप्त्याचे आता 2,000 रुपये तुमचे थकलेले होते, तर ते सुद्धा नेमकं कधी मिळणार याची तारीख सुद्धा या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 28,000 रुपये. आज पीक विमा वाटपाला या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आता यामध्ये सांगण्यात आलं आहे. आता बघा, पीक विमा वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. हेक्टरी 28,000 रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी आज मिळणार आहेत. अखेर पीक विमा वाटपाचा मुहूर्त लागलेला आहे. आता प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी किती प्रकारे पीक विम्याची रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे, प्रत्येक तालुक्याची रक्कम, पीक विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यात आली आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज या ठिकाणी हा निधी थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यासाठी पाठवलेला आहे. आता यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नेमका शेतकऱ्यांना पीक विमा किती वितरित झाला आहे आणि अजून किती टक्के पीक विमा या ठिकाणी तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे आणि आज कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुम्हाला वाटप करण्यात येतोय याची यादी या ठिकाणी तुम्हाला आता आम्ही समजावून सांगणार आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी आता जाहीर झालेली असून प्रत्येक गावानुसार यादी तुम्हाला मी पुढे व्यवस्थित आता समजावून सांगणार आहे. यामध्ये 2024 ची एक यादी आली, त्यानंतर 2023 तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर त्याची सुद्धा यादी आली. 2024 ची एक यादी आली. मागील वर्षाची सुद्धा पीक विमा यादी 2025 ची या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर 2022 चा सुद्धा या ठिकाणी पीक विमा जो तुम्ही भरला होता तो रखडलेला होता, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येतोय. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर करण्यात आली आहे. 2024, 2023 तसेच 2022 अशा सर्व जिल्ह्यांची जी काही या ठिकाणी पीक विमा भरलेला होता त्यांची यादी या ठिकाणी आम्ही तुम्हाला पुढे लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून व्यवस्थितपणे सांगणार आहे. बघा, कोणत्या पिकानुसार किती पीक विमा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हेक्टरी आता या ठिकाणी किती मिळणार आहे ते सांगतो. बघा, सर्व मागील 3 वर्षांचा मिळून 2022, 2023, 2024 3 वर्षांचा मिळून एकत्रित पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी सांगण्यात आलं आहे, भात पीक तुमचं जर असेल कोकणातील शेतकऱ्यांनो, इकडे या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आता बघा, भात पीक तुमचं असेल तर भात पिकाला 3 वर्षांचा मिळून म्हणजे 2023, 2022 आणि 2024 मिळून 50,000 रुपये. भात पिकाचं नुकसान झालं असेल आणि पीक विमा तुम्ही भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. तुम्हाला पीक विमा 3 वर्षांचा मिळून मिळणार आहे. भाताला किती आहे तर 50,000 रुपये आहे. 3 वर्षांचा हेक्टरी मिळून या ठिकाणी पीक विमा तुम्हाला असणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. त्यानंतर बघा, आता ज्वारी पीक तुमचं असेल आणि नुकसान झालं असेल तर प्रत्येक वर्षी 11,000 रुपये. असं 3 वर्षांचं 33,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षांचा पीक विमा 2022, 2023, 2024 चा या ठिकाणी आता मागचा जो रखडलेला होता तर तो या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार आहे. बाजरी असेल तर 3 वर्षांचा मिळून तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता 32,000 रुपये पीक विमा 3 वर्षांचा मिळून तुम्हाला मागचा आता मिळणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. भुईमुग म्हणजे शेंगदाण्याच्या शेंगा जर तुमचं 2022, 2023, 2024 जर 3 वर्षांमध्ये काही कारणाने नुकसान झालं असेल तर तुम्हाला भुईमुगाला 45,000 रुपये या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर सोयाबीन पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल तर 2022, 2023, 2024 नुकसान झालं असेल 3 वर्षांमध्ये तर सगळ्यात जास्त आहे.
बघा, 55,000 रुपये सोयाबीन पिकासाठी तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर मूग पीक असेल, 2023, 2022, 2024 यामध्ये तुमचं नुकसान झालं असेल आणि तुम्ही जर या ठिकाणी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी असाल, तर मूग पिकाचा हेक्टरी 28,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मागच्या 3 वर्षांचा हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर उडीद पिकामध्ये जर विचार केला, तर तुमचं नुकसान उडीद पिकामध्ये जर असेल, तर 25,000 रुपये हेक्टरी तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं आहे. आणि ते तुम्हाला डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे. तूर पिकात जर विचार केला, तर 47,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी तूर पिकाचा मिळणार आहे. 2022, 2023, 2024 चा जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर कापूस पिकाचा विचार केला, तर 3 वर्षांमध्ये कापूस जर मागचं तुमचं नुकसान झालं असेल, तर मिळणार सर्वात जास्त. कापसाला लागलाय तर 60,000 रुपये. एवढं सगळ्यात जास्त तुम्हाला कापसाचं नुकसान जर झालं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा हा थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर मका पिकाचं नुकसान झालं असेल, तर 36,000 रुपये 3 वर्षांचं या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. कृषीमंत्री देशाचे शिवराज सिंह चव्हाण यांनी या ठिकाणी सांगितलं, आता तुमचं जर जास्त नुकसान झालं असेल, तर तुमचा पीक विमा या ठिकाणी जास्त तुम्हाला जमा होणार आहे. प्रत्येक पिकानुसार वेगवेगळा जास्तीत जास्त पीक विमा 3 वर्षांचा या ठिकाणी आता थेट बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय. 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, तर या 3 वर्षांचा मिळून हा पीक विमा सर्वांच्या सरसकट या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येत आहे. बघा, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे, तुम्ही सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. तर बघा, 2022 पासून 2024 पर्यंतच्या या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये पीक विमा वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आल्याचं पाहायला मिळतं. मागच्या बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून आणि जुलै 2 महिन्यात सुद्धा पीक विमा वाटलेला आहे. परंतु सर्वांना वाटलेला नाही आहे. ज्यांना आता वाटलेला नाही, त्यांना सुरुवात झालेली आहे. काल सुद्धा पीक विमा या ठिकाणी पहिला टप्पा आता वाटून पूर्णपणे पार पडलेला आहे. आज परत एकदा दुसरा टप्पा जोरदार पीक विम्याचा सुरू करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी ही महत्त्वाची बातमी आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी सांगितली. ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे, त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याचा पहिला टप्पा आता मिळाला आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा या ठिकाणी जमा झालेला नसेल, तर आज पीक विमा तुमच्या खात्यावरती 100% या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. कारण तुम्ही पीक विमा भरलेला असेल, तर तुम्हाला या लाभाचा मिळणार आहे. कृषीमंत्री दत्तात्रय माभरणे यांनीच या ठिकाणी प्रसारमाध्यमांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी सांगितल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. कालच पहिला टप्पा पूर्णपणे पीक विम्याचा वाटप आता पार पडलेला आहे. आज दुसरा टप्पा पीक विम्याचा 14 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येतोय. दुपारी 1 वाजल्यापासून वाटप करण्यात येऊ लागलंय. 2022, 2023, 2024 यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं भरपूर नुकसान झालंय आणि त्यांनी पीक विमा भरलेला होता, त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जो मिळालेला नव्हता, त्यांना खरोखर हा 100% तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ सोडणार असल्याचं 14 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आताच नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे. शेतकऱ्यांची जी अपेक्षा होती की 10,000 तरी या ठिकाणी किमान 3 वर्षांचा पीक विमा या ठिकाणी आम्हाला कसल्याही परिस्थितीत मिळाला पाहिजे, असं शेतकऱ्यांना वाटत होतं. परंतु शेतकऱ्यांना अगदी 30,000, काहींना 35,000, तर काहींना 45 ते काहींना 60,000 सुद्धा कापूस पिकाचं नुकसान झालं असेल, तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येऊ लागलेला आहे. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की नेमका पीक विमा जास्त का येऊ लागलाय? तर याबद्दल कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवस्थित समजून या ठिकाणी सांगण्यात आलंय की नेमकं का पीक विमा तुम्हाला जास्त येतोय. 2022 त्या ठिकाणी आता होतं, तर शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पीक विमा आता दिलेलाच नव्हता. फक्त शेतकऱ्यांनी भरायचं काम तेवढं केलं होतं. 2022 पासून पीक विमा शेतकऱ्यांना अजिबात मिळालेलाच नव्हता. त्यामुळे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, तर या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये पीक विमा बँकेच्या खात्यावरती आलेला नव्हता. फक्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याचं काम तेवढं केलं होतं. मग आता कालपरवापासून पैसे टाकण्यास परत एकदा सरकारने सुरुवात केली.
बघा, कालपरवा 2 दिवसामध्ये जवळपास 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी पार पडल्याचं कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना व्यवस्थित सांगण्यात आलेलं आहे. आज दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेले जे शेतकरी आहेत, तर त्या उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय. सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला जर अजून पण या ठिकाणी पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आला नसेल, तर तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. कारण हा पीक विमा डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती येत असल्याने थोडा उशीर होत आहे. बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आलेत. यामध्ये 75% अग्रिम पीक विमा आता वाटपाचा शेतकऱ्यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाल्याचं सुद्धा यामध्ये आता सांगण्यात आलंय. 2 दिवसांच्या पाठीमागे पहिला टप्पा वाटून मोकळा झाला आहे. आता 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये परवा दिवशीच पीक विमा सर्वांना पहिला टप्पा वाटून मोकळा झाला आहे. आज सकाळपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी आहेत, जे पात्र ठरलेत, ज्यांनी पीक विमा भरलाय, त्यांना जमा होत आहेत. बघा, आज 1 वाजल्यापासून फास्ट प्रोसेस आता पीक विमा बँकेत यायला या ठिकाणी सुरुवात झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. असं सरकारच्या माध्यमातून मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी आल्याचं पाहायला मिळतं. परंतु काही शेतकरी यामधून वगळण्यात आल्याची सुद्धा माहिती यामध्ये सांगण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ सर्व बँकांना फोन लावून दिलेत की आता पैसे पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या बँकेत त्वरित तातडीने आजच्या जमा करावेत, अशी या ठिकाणी ऑर्डर दिल्या. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल. परंतु कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे? 14 जिल्हे कोणते आहेत हे तुम्ही लगेच पहा. आता पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता घातल्याचं पाहायला मिळतं. यातली एक पहिली महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. शेतकरी या अटीची पूर्तता कोण कोण करतील, त्यांना या ठिकाणी आता पीक विमा जमा करण्यात येऊ लागला आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला इथून पुढे आज बँकेमध्ये पीक विमा बँकेच्या खात्यावरती आज तुम्हाला थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे. तुम्ही चिंता करत बसू नका. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की नेमका पीक विमा किती मिळतोय. आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं, पीक विमा 75% सरसकट या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार आहे. यासाठी 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. आता या जिल्ह्यांमध्ये जे जे शेतकरी राहतात, पात्र राहतील, म्हणजेच त्यांनी पीक विमा भरलाय, तर त्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. कालपरवा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे, त्या शेतकऱ्यांना सरकारने सांगितलं, तुमच्या काय चुका झालेत का? नक्की तुम्ही नीट लक्ष देऊन बघा, कारण 2 महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा सरकारने जमा करायला सांगितली आहेत. आता लगेच पीक विम्याचा तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला 75% सरसकट तुमच्या खात्यावरती 100% हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे. म्हणजे जेवढं नुकसान झालंय त्यापैकी 75% लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. पहा शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने 3178 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई म्हणून या ठिकाणी आता मंजूर करण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये अतिवृष्टी असेल, पाऊस असेल, गारपीट यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान मागच्या 2-3 वर्षांमध्ये भरपूर झालेलं होतं. 2022 नुकसान झालं होतं. 2023 या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता. नुकसान झालं म्हणून त्यावेळी पण आलं नाही. 2024 भरला होता, परंतु शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा पीक विमा या ठिकाणी 3 वर्षांचा कधीसुद्धा पैसे भरून पण या ठिकाणी आलेला नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता. त्यामुळे केंद्र सरकारकडून पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आला आहे. पहिला टप्पा जो आहे, तर तो पीक विमा 25%चा होता. शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळाला होता. शेतकरी आता राज्य सरकारवर त्या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी आहेत, तर ते चांगलेच या ठिकाणी खुश होणार आहेत. त्यांना 75% अग्रिम पीक विमा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आता आपण पाहूया की नेमकं कोणाकोणाला, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी आज वाटप करण्यात येतोय. 3 टप्प्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी वाटप तुम्हाला करण्यात येतोय. कालच पहिला टप्पा पूर्ण झालाय. आज दुसरा टप्पा आणि उद्या तिसरा टप्पा असं पूर्ण करण्यात येतोय. जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल, तर तुम्हाला सरकारने अर्जंटमध्ये काही सूचना सांगण्यात आल्या आहेत. 2 कागदपत्रे बँकेत जाऊन पटकन जमा करून यायचे आहेत. तुम्हाला लगेच तुमच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी मग जमा होईल, असं या ठिकाणी सांगण्यात आले.